नमस्कार. महास्वामीजीच्या चरणी माझा साष्टांग दंडवत. आपण कनेरी मठ महास्वामीजी यांच्याकडून जाणून घेऊ की भारत देश महासत्ता बनत असताना देश, देव आणि धर्म रक्षणासाठी पत्रकार, नेते आणि जनतेची काय भूमिका असावी असं आपल्याला वाटतं. नमस्कार. देश महासत्ता होती, स्वातंत्र्यपूर्व काळातही होती आणि देश पारतंत्र्यात असताना सुद्धा सांस्कृतिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या आणि उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने सुद्धा स्वावलंबी होते. जसंही स्वातंत्र्य मिळाला देशाला, मोठमोठाले उद्योग सुरू झाले, म्हणजे उद्योगांचं केंद्रीकरण झाला आणि आमच्या देशातली छोटी छोटी जे उद्योग होते ते सर्वही उद्ध्वस्त झाले. उद्ध्वस्त झाल्यानंतर लोक उद्योगांच्या शोधात शहराकडे धावायला लागले. अन्यथा एका गावाला लागणारी सर्व वस्तू गावातच बनत होत्या. जसं की बिल्डिंग मटेरियल्स गावातच तयार होत होते. दगड गावात होते, माती गावात होती, किंवा गारी जी बनवत होती ती गावातच बनवत होते. गारी ज्याला सिमेंट म्हणतो आपण. लाकडांची सर्व वस्तू गावातच मिळत होते आणि तेल लागणारे गावाला गावातच मिळत होते. कपडे गावातच बनत होते. लोखंडाची सर्व सामान गावात बनत होते. चपला अख्ख्या गावाला लागणारे सर्व गावातच तयार होत होते. आणि काय नव्हतं गावात, सर्वही गावात. त्याला खरोखरच एक स्वावलंबी आणि सक्षम ग्राम व्यवस्था आपण ज्याला म्हणतो. आणि गावाला प्रत्येकांच्या उद्योग व्यवसायासाठी जेवढी लागते तेवढी शिक्षण सुद्धा मिळतं प्रत्येकाला. एवढं करून माणसं, ज्याला आपण आज एक जागतिक स्तरावरचा दर्जेचा राष्ट्र बनण्याकरता सुखांक मोजली जाते की ह्या देशातले माणसं समाधानी किती आहेत, सुख सुविधा किती आहेत, ह्यापेक्षा समाधानी किती आहेत. यासाठी अध्यात्म महत्वाचा होता. अध्यात्माचे अंक सर्वात जास्त होते. प्रत्येक घरात पूजा अर्चना, ध्यान धारणा, जप तप सर्व स्तरातले लोक आपापल्या परीने सर्व करत होते. कोणाला काय सांगावं लागत नव्हतं. आणि म्हणून त्यावेळी GDP 45-50% GDP होती. आणि आज जे आपण आता 6-7% गोष्टी करतो, भारताची GDP त्या काळात 45% होते. आणि इम्पोर्टपेक्षा एक्सपोर्ट जास्त होता. आणि ज्या वस्तू एक्सपोर्ट होत होती हे सगळी आपल्या कारागिरांनी गावात बनवलेली वस्तू होती. त्यामुळे वस्तू परदेशात गेले तरी पैसे गावात येत होते. आज गावात पैसे येत नाही, शहरात थांबतात. म्हणून खरोखरच देश वैश्विक स्तराचा बनण्याकरता तरुणांमध्ये देशाभिमान पाहिजे. आणि आमची जी संस्कृती आहे भारताची, जगात जवळजवळ 22 संस्कृती होत्या. काळाच्या ओघात 19 संस्कृती पूर्णपणे नष्ट झाली आणि बदलले. एक 2-3 जे राहिले त्यात आपण एक आहोत. एक चायनावाल्यांचे, एक हिब्रू जे इस्रायली लोकांची, ज्यू लोकांची,
तसेच राहिले आणि एक सनातन हिंदू ही राहिली तशीच. आणि जेव्हा परकीयांच्या आक्रमणात झुकली नाही, वाकली नाही, नष्टभ्रष्ट झाली नाही, आज ती थोडासा विकंपित होत आहे. का? आमच्या जीवनशैलीमध्ये बऱ्याचशा गोष्टी परकीय गोष्टी शिरायला लागले. एक तर आम्हाला रोगी बनवायला लागले, म्हणजे आमची ताकद, दैहिक ताकद कमी करायला लागले. दुसरा, या जीवनशैलीने आम्हाला दरिद्र बनवायला सुरुवात केली. म्हणजे जीवनशैलीमुळे माणसांची गरजा वाढायला लागली. पूर्वी माणसानं एक जोड चप्पलावर सर्व भागत होतं. आज घरातली चप्पल वेगळी, बाहेर फिरायला जाण्याकरता चप्पल वेगळी, वॉकिंगला जाण्याकरता वेगळी, अशी माणसांची वाढली. मॅचिंग संस्कृती आली. यातून माणूस दरिद्र होत जातो दिवसेंदिवस या जीवनशैलीमुळे. त्यांच्या जीवनशैलीत वापरले जाणारी जी वस्तू आहेत त्या सर्वही रोग निर्माण करणारी आहेत. घराला लागणारी घरं, आम्ही धाब्याची घरं असायची, माळवत, आणि थंडीत उष्ण असायचे आणि उष्णतेत थंड राहायचे. आणि आम्हीच या पृथ्वीचा संतुलन बिघडवला. त्याचा परिणाम म्हणून दुष्काळ, अतिवृष्टी, अनावृष्टी, त्याबरोबर ज्वालामुखी, भूकंप, या सर्वही आमच्याच कृती आहे. ते आमच्या कर्माची फळं आहेत, प्रतिफळ आहे ते. आणि हे सर्वही कशामुळे झाले तर आम्ही जे इतर लोकांची, विदेशी लोकांची जीवनशैली अवलंबायला सुरुवात केली त्याचा परिणाम. कृषीमध्ये सुद्धा तीच करायला निघालो. तुकडे वाढायला लागले, कारण धर्म आम्हाला एकत्र ठेवत होते. धर्माचे संस्कार आम्हाला परिवारांना मजबूत ठेवत होते. आज धर्म शिथिल झाल्यामुळे धार्मिक शिक्षण देणारे, घेणारे दोघांचेही अभाव, आणि त्याच्यामुळे कुटुंब व्यवस्था शिथिल झाली आणि मोठी माणसं अनादराला बळी पडायला लागली. जी माणसं पूजले जायला पाहिजे ती माणसं आज वृद्धाश्रमात दिसायला लागली. ज्यांना आपण अनुभवाचा विश्वकोश म्हणत होतो आणि लहान मुलांचे करते धरते संस्कारांचे दाते होते, ते आज त्यातनं बाजूला फेकले गेले. आणि आमच्या मुलांना आता आम्ही अंगणवाडीची, पाळण्याघरातली ह्या संस्कृती द्यायला लागलो. आमच्या मुलांना स्वाभिमान, मुलांना सुंदर संस्कार, घरात एकत्र कसं राहायला पाहिजे, श्रमसंस्कार काय असतात, छोट्या छोट्या वयात कसे श्रम करायला पाहिजे हे शिकवत होते. आणि त्याचा परिस्थिती अशी झाली, आज 10-12 वर्षाची मुलं घरात काम केले तरी सुद्धा जाऊन कंप्लेंट करतात, बालमजूर बनवले म्हणून. आमची घरची कामं केली तरी सुद्धा आम्हाला मजूर. आणि असं बालमजुरीच्या ह्याच्यात काम केलेले किंवा अशी कंप्लेंट करणारी माणसांना भारतातल्यांना नोबेल दिली गेली. नोबेल पारितोषिक. म्हणजे ज्यांनी या देशाची बालसंस्कार उद्ध्वस्त केली, बालकांना श्रमसंस्कार करण्याचा जो व्यवस्था होता त्याला उद्ध्वस्त केली, त्याला नोबेल प्रशस्ती दिली गेली आहे. तो माणूस अजूनही भारतात आहे. म्हणजे आमची अशा पद्धतीने ध्वस्त होणारी संस्कृती वाचवणं गरजेचे. एवढ्याकरताच आपण जसं म्हटलं की देव, देश, धर्म आहे ना, आमचा धर्म आम्हाला शिकवत होता. आम्हाला धर्माचे आचार्य शिकवत होते. हळूहळू आमचे धर्माचार्य सुद्धा बदलले.
आमचे धार्मिक केंद्र होते, धार्मिक केंद्र सुद्धा हळूहळू बदलायला लागले आणि जिथे संस्कार द्यायला पाहिजे तिथे संस्कार देण्याकरता धर्मगुरू कमी पडायला लागले आमचे. लहान मुलांची, युवकांची संस्कार केंद्र, दीक्षा केंद्र म्हणून जे ओळखले जात होते, तिथले गुरुजन आता जबाबदारीने हे कार्य करण्यास कमी पडायला लागलेत. तेही त्या जीवनशैलीच्या ह्याच्यात वाहून चालले. त्याच्यामुळे गुरु आणि शिष्यांची नातं, धर्माचार्य आणि अनुयायांची नातं हे शिथिल होत चाललेले आहे. त्याच्यामुळे संस्कार कुणाला कोण देणार आणि धर्माचार्य बनवणारी केंद्र तेही खूप कमजोर झालेत. एक चांगलं मजबूत राष्ट्रप्रेमी, समाजप्रेमी आणि समर्पित, त्यागी आणि इंद्रिय निग्रही, मनोनिग्रही आणि ज्ञानी संत तयार करणं गरजेचं होतं. तीही व्यवस्था आमची शिथिल झाली आणि जी सामाजिक व्यवस्था म्हणून आमची मठ आश्रम होती ती हळूहळू आता प्रायव्हेटायझेशनकडे चाललेले आहेत. का? तर जे मठाधिपती आहेत त्या मठात आम्ही जवळ गेलो की आम्हाला काय दिसतंय? मठाधिपती आहेत ते सगळे परिवारात आणून मठात ठेवलेले, दिसायला नावाला संन्यासी. संन्याशाने आपली पूर्वाश्रम आणि पूर्वाश्रय रक्तसंबंध पूर्णपणे निरसन झालेले असायला पाहिजे, त्यागलेले असायला पाहिजे आणि माया मोह पूर्णपणे त्यागलेले असतात तर त्या लोकांचा प्रभाव समाजावर पडतो. हे आमच्याकरता येत असं. आज आम्ही मठांमध्ये गेलो तर मठांमध्ये पूजा कोण करतो? महाराजांचा काका. गाडी कोण चालवतो? महाराजांचा भाऊ. मग महाराजांचे स्वयंपाकघर कोण बघतो? आता ते महाराजांचे चुलते बघतात. आणि महाराजांच्या इथे ज्योतिष कोण सांगतो? महाराजांचे मामा ज्योतिष सांगतात. शेतीवाडी कोण बघतो? महाराजांचे कोणतरी नातेवाईक बघतात. आणि ही महाराज गेले की त्यांच्यातलंच दुसऱ्या एखाद्या पोराला आणून त्या गादीवर बसवलं जातं. याच्यामुळे आमची धर्मसंस्था फारच कमजोर होत चाललेली आहे आणि ही सर्व ही विचारण्याचा अधिकार आमचा भक्त लोकांना होता, शिष्य लोकांना होता. आज तेही त्यांना विचारत नाही. असं का? म्हणून जी धर्मगुरू योग्यतेच्या, वैयक्तिक योग्यतेच्या आधारावर धर्मगुरू बनायला पाहिजे होते, ती आता जातीच्या आधारावर, नात्याच्या आधारावर धर्मगुरू बनायला लागले. त्याच्यामुळे धर्मसंस्था शिथिल झाले आणि लोक बहिरंग जरी बोलत नसतील तरी मनातल्या मनात महाराज हे सगळ्या लोकांना त्याग करायला सांगतात, माया ममत्व सोडायला सांगतात. मग महाराजांची माया मोह का सुटत नाही? असा आम्हाला प्रश्न विचारतात लोक. म्हणून आज गरज आहे धर्मसंस्था मजबूतीने उभं करण्याची जबाबदारी समाजातली लोकांची असते. कोणताही समाज असो, कुठल्याही जातीचा समाज असो, सगळ्यांचं मिळून असते. आणि जी सामाजिक संपत्ती आहे त्याचं खासगीकरण होणार नाही. कारण भक्त लोकांनी दिलेले दान, देणगी, दक्षिणा याच्यातनं एक धर्मसंस्था उभा राहते आणि मठाधिपती हे फक्त त्याचा मॅनेजर असतात आणि ते सुविधा निर्माण करण्याकरता एक व्यवस्थापक, मालक नव्हे. मालक कोण? तर मालक समाज असतो. या भावनेने या धर्मसंस्था मजबूत करणं आणि धर्मसंस्था मजबूत झाल्यानंतर त्या धर्माधिकाऱ्याने ते मठात करायला हवं तीच काम करायला पाहिजे. भक्तांच्या मुलामुलींना संस्कार केली पाहिजे,
दीक्षा दिली पाहिजे, आध्यात्मिक प्रवचन कीर्तन करायला पाहिजे, उद्योग व्यवसायासंबंधात मार्गदर्शन करायला पाहिजे त्यांना, कारण ह्यांची ऐकतात ते. त्यानंतर त्यांच्या सर्व प्रकारचे सुखदुःखांमध्ये संवेदनशील असणं एका धर्मगुरूचा कर्तव्य असतो. आणि हेही आता शिथिलतेकडे जात असताना पाहून मनाला फारच खेद वाटतो, दुःख वाटतं. पण काही ठिकाणी खूप चांगले होऊ शकतात. आणि आमची देवस्थान आहेत, चांगली मंदिरं बांधायला लागलो आम्ही, बांधायला लागलो. पण त्या देवासंबंधात सांगणार कोण? मंदिरं चांगली बांधली, पण माणसं मंदिरात जाईना. दुसऱ्यांची जर बघितलं तर दिवसातनं 5 वेळ जाणारी आहे, आणि आमच्यात महिन्यातनं एकदा सुद्धा न जाणारी दिसतील आपल्याला. तर ह्याकरता ही जी देव व्यवस्था आहे, मंदिर व्यवस्था आहे, मंदिर ही समाजाला मजबूत करण्यासाठी. एका मंदिरात काहीतरी सण असेल, त्या निमित्ताने समाजातल्या सगळ्या जाती पंथातली लोक एकत्र येतात. आम्ही गावातले कितीही मोठे माणसं असलो तरी सगळ्यांना एकत्र बोलवलं तर 4 येतात, 4 येत नाही. पण आमच्या मंदिरातलं न बोलणारा देव सगळ्यांना एकत्र करतो. मग गरीब असेल, श्रीमंत असेल, सगळ्यांना एकत्र करतो. आणि आम्हाला किती लोक जाणतात माहीत नाही, भारतात एवढं मजबूत का राहील, मजबूतता का राहिली? आमची मंदिरे आहेत, आमची 12 ज्योतिर्लिंग, 51 शक्तिपीठ देशातले, 108 वैष्णव क्षेत्र, दत्त क्षेत्र, आमच्या जैनांची सिद्ध क्षेत्र आणि अतिशय क्षेत्र, आमच्या बौद्धांची विहार, हे आम्हाला जकडून ठेवलेलं आहे. कसे? आम्ही आंध्रामध्ये जातो श्रीशैलला, आम्ही असं कधी म्हणत नाही की हे तेलुगू लोकांचं देव. जेव्हा कर्नाटकातला एक माणूस पंढरपूरला येतो, असं कधी म्हणत नाही तो की हे मराठी लोकांचे देव. आम्ही काशी विश्वेश्वरला, उज्जैनला जातो, नाही हे हिंदी बोलणाऱ्या लोकांचे देव आहे असं कधी म्हणत नाही आपण. हे देव जरी वेगवेगळ्या ठिकाणी असतील तरी आम्हा अख्खा भारतीयांना जकडून ठेवणारी, हिंदूंना जकडून ठेवणारी धर्मक्षेत्र आहेत. एवढंच नाही, 6,40,000 गावं आहेत आमची, 7,000 शहर आहेत, एकूण 28 जिल्हे आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. 8,88,000 किलोमीटरचा, स्क्वेअर किलोमीटरचा हा देश आहे. 6,40,000 गावांमध्ये एका गावात कमीत कमी 5 मंदिरं जरी धरला, किती मंदिर आहेत, आणि किती लोकांना ही मंदिरं एक संस्कार केंद्र बनलेले होते, एकेकाळी आराधना केंद्र बनलेले होते. एवढंच नाही, एका मंदिरावर किती लोकांचे रोजगार होते हेही वाखाणण्याजोगं. आमची फक्त 6,40,000 गावांमध्ये एका गावाला 5 धरले तरी सुद्धा करोडोमध्ये आमची मंदिर आहे. एवढे लोकांना रोजगार देते. पूजा करणारा असेल, पूजाला साहित्य निर्माण करणारा शेतकरी असेल किंवा अन्य लोक असतील, कारण मंदिर आहे, दूध पाहिजे, शेतकऱ्यांच्या घरात नाही येतं. साखर पाहिजे, केळी पाहिजे, फळं पाहिजे, प्रसादाला शेतकऱ्यांच्या घरात नाही येतात. तेल पाहिजे, हे शेतकऱ्यांच्या शेतात नाही येतं. आणि याशिवाय देवाला चढवण्याकरता फुलं लागतात, हे शेतकऱ्यांच्या शेतात नाही येतं. आणि याशिवाय त्या मंदिराला जाण्या येण्याकरता लागणारी वाहतूक आहे, हे उद्योग निर्माण करते. देवाला लागणारी नारळ हे शेतकऱ्यांची आहे, आणि विक्री करणारा बसलेले उदबत्ती असेल, हळद कुंकू असेल, भस्म असेल,
ही असं जर बघितलं तर आमची मंदिर व्यवस्था इतकी मजबूत होती की ही रोजगार निर्माण करणार आहे. एवढंच नाही, खेडोपाड्यातली लोक दर दिवशी आपल्या घरात कुठीर उद्योगात बनवलेले वस्तू वर्षाची यात्रा आले की 8 दिवसात वर्षातली वस्तू संपून जायची. म्हणजे रोजगार देणारी आमची मंदिर आहेत. म्हणजे आमच्या पूर्वजांनी किती सिस्टमॅटिकली ही देश वसवलेले ही आपण कल्पना करायचं. आजही जवळजवळ 4 लाख कोटी रुपये आमची सरकारला जाते मंदिरांचे पैसे. भारतातली मंदिरांचे पैसे 4 लाख कोटी रुपये वर्षाला जाते किंवा त्यापेक्षाही अधिक आहे. आणि करोडो लोकांना रोजगार देणारे आणि त्यातल्या त्यात स्पिरिच्युअल टुरिझम, रिलिजियस टुरिझम जे आहे, आज देश विदेशातनं लोक पाहायला येतात, देशांतर्गत लोक फिरतात. त्यातनं किती उत्पन्न निर्माण होतो आणि किती रोजगार निर्माण होतो. एक कोणत्याही एका तीर्थक्षेत्रावर गेला, एक मुक्काम केला, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष 18 लोकांना रोजगार मिळतो. आणि पैशाची दूर दूरच्या प्रदेशातले पैसे तिथे येऊन पडतात. एवढी एक आर्थिक व्यवस्थापन सुद्धा आमच्या मंदिरांमध्ये होते. आणि एकत्रित भोजन करायला पाहिजे, महाप्रसाद, गरीब श्रीमंत आणि माणसं एकत्र आल्याशिवाय एकमेकांची सुखदुःख समजून घेता येणार नाही, एकमेकांना मदत करता येणार नाही. ह्याकरता आमच्या मंदिरांची व्यवस्था केली होती. हे न जाणणारे मूर्ख लोक मंदिरांच्या बाबतीत, देवांच्या बाबतीत काहीही बरळायला लागले आणि अंधश्रद्धा निर्मूलन करतो या नावाखाली श्रद्धेचा नाश करायला सुरुवात केली. यातून आमची धार्मिक मजबूती जी होती ती शिथिल करण्यास सुरुवात केली. तथापि आपली लोक असं काही सोडत नाही. एवढंच नाही, दुर्दैवाची गोष्ट अशी की आमची आता काही महाराज लोकच देवस्थानांना विरोध करायला सुरुवात केली आणि तेही महात्मा बसवेश्वरांच्या नावाखाली. अत्यंत शोचनीय आहे. बसवेश्वर त्यांच्या जो आराध्य स्थान कुडल संगम आहे, अंतिम क्षणाला सुद्धा तिथेच केले. त्यांच्या प्रत्येक वचन जे आहेत, अभंग आहेत, त्याच्या शेवटला कुडल संगम देवा लिहिला. एवढेच नाही, 770 जे संत आहेत वचन लिहिणारे, अभंग लिहिणारे, प्रत्येकाने आपली कुलदेवतेचं नाव. सोलापूर सिद्धरामेश्वर जे आहेत त्यांनी कपिलसिद्ध मल्लिकार्जुना, मल्लीनाथ, कपिलसिद्ध मल्लीनाथ. अक्कमादेवी होती चन्नमल्लिकार्जुना म्हणून. हावनाळ कल्लया होता सोलापूर जवळ, कल्लीनाथा म्हणाला. असं प्रत्येक संतांनी आपली कुलदेवतेचा अशी असताना आमची काही लोक बसवेश्वर हे मूर्तीपूजेचे विरोधक होती अशी एक आभास कम्युनिस्ट लोक शिरले आहेत. शिरून आमच्या काही धार्मिक लोकांची ब्रेन वॉश केली करून ह्यांच्या मार्फतच देवधर्म व्यवस्था शिथिल करण्यास आरंभ केला आणि काही लोक त्याला बळी पडले दुर्दैवाने. पण ह्याची गरज आहे की व्यापार उद्योग असो, संस्कार केंद्र असो, सामाजिक संवेदनशीलता निर्माण करणारी केंद्र म्हणून. आणि आमची मंदिरं जर नसते, नृत्य, गायन, वादन त्या टिकू शकले असते का? आमची यात्रा उत्सव आहेत म्हणून गायला मिळतं कोणाला? यात्रा उत्सव आहे म्हणून नाटक करू शकतात, यात्रा उत्सव आहेत म्हणून वेगवेगळे पथनाट्य चालतात, यात्रा उत्सव आहेत म्हणून कसरतीचे काम चालतात. म्हणजे जो शरीराचा मेहनत करावं लागतो मजबूतीसाठी. कुस्त्या जर मंदिर नसते तर कुस्त्या झाल्या असत्या का? यात्रेतच कुस्त्या भरतात. आणि कुस्ती ही निमित्त आहे, पण गावच्या तरुणांना शरीराने मजबूत, कारण राष्ट्राची संपदा युवक म्हणजे
आणि ह्याच्यात योगदान आमच्या मंदिरांचं होतं. करोडो युवक आहेत. करोडो युवकांना तुम्ही असेच व्यायाम करा म्हटलं तर करत नाही. कुस्ती आहे म्हणून सांगितलं तर कुस्तीसाठी तयार होत होतो. प्रत्येक गावात आमच्याकडे तालिमी होत्या आणि ते होणं गरजेचे आहे. जिम आणि कुस्ती हे दोन्ही फार वेगळे आहेत. आणि ह्या सर्व आणि त्यानंतर लोक प्रबोधन जे आहे, माणसं एकत्र आल्याशिवाय करता येत नाही. आणि एवढंच नाही, पालखी गावात फिरवणं. अरे तुम्ही मंदिरात येत नसाल तर देवालाच तुमच्या दारात आणा, ही व्यवस्था होती आमची. आणि याशिवाय लोकांना थोडंसं विश्रांती मिळायला पाहिजे, मनोरंजन व्हायला पाहिजे. याच्या व्यतिरिक्त ही ज्ञान मिळायला पाहिजे. कारण देवघेवीचा जो ज्ञानाचा एक मैदान मंदिर उपलब्ध करून देतो आम्हाला. एवढंच नाही, न बोलणारा देवाजवळ जाऊन माणूस संकल्प करतो, मी असं माझा एक दुर्गुण सोडतो. बोलणारे नाही करू शकत हे काम, न बोलणारा देवच करू शकतो. मी चाडी चुगली करतो ते सोडून देईन, माझा राग सोडून देईन, लोभ सोडून देईन, माझ्या चोऱ्या माऱ्या सोडून देईन, असं संकल्प करतो तो. आणखीन काय करावं आमच्या देवाने? ही एक खूप चांगली व्यवस्था आमच्या लोकांनी केलेली आहे आणि त्याला शिथिल होऊ देता कामा नये. आणि माणूस भौतिकदृष्ट्या, बौद्धिकदृष्ट्या आणि भावनिकदृष्ट्या मजबूत होण्याकरता ही धर्म संस्था आमची मजबूत असायला पाहिजे. धर्मसंस्थेतलं एक भाग मंदिर आहे, एक भाग आमची आश्रम आणि मठ आहेत, आणि तिसरं आमची भजना मंडळ आहेत. मग महिला भजना मंडळ असतील, पुरुष भजना मंडळ असतील, गावागावात आहे ते. आणि ही ज्या भजनातनं की नीतिकथा सांगतात, तत्वदर्शन घडवतात, खूप मोठी व्यवस्था आहे. म्हणून देश आणि देव हे मजबूत करण्याकरता पत्रकार असतील, लिखाण सकारात्मक दृष्ट्या करायला शिकायला पाहिजे. आमच्या ज्या काय 16 संस्कार असतील, कारण आमच्यात कुठली शाळा नाही उघडली याच्याकरता, हे शिकवण्याकरता. आमची संस्कारांमधनंच ही 16 संस्कारांमधनं ही सर्वही द्यायची व्यवस्था केली. राहिलेले सण वार आणि व्रत जे आहेत, व्रत वैकल्य पूजा अर्चना, ह्याच्या माध्यमातनं ज्ञान विज्ञानाची बोध देण्याची व्यवस्था आमच्या पूर्वजांनी केलेली आहे. म्हणून ह्याला न जाणता आम्ही काहीतरी करत नाही का? आमच्या लोकांनी हे विज्ञान आहे, हे शिक असं म्हटले नाही. नाही, हे धर्म आहे. हे शिक म्हटल्यावर तो धर्म म्हणून शिकला, पण करतो विज्ञान. अशी व्यवस्था केली. याकरता आज पत्रकारांनी, म्हणजे राजनीतिज्ञ असतील तर या संस्था मजबूत करण्याचे, कारण हे देश मजबूत ठेवण्याचे काम हेच करतात. कारण बघा, नाहीतर जातीमध्ये भांडणं सुरू आहेत, भाषांमधले भांडणं सुरू आहेत, पुरुष स्त्रियांमध्ये भेद सुरू आहेत, आणखीन अनेक 32 प्रकारचे भेद आमच्या देशात निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या हाडून पाडण्याचे काम आमचे देवस्थान, देश तुकडे पडणार नाही याची व्यवस्था आमच्या धर्मानेच केली होती. आणि जेव्हा आपण बघा, आमच्या देशात धार्मिक शिथिलता आमची शिथिलता वाढली, तेव्हा देशाचे तुकडे पडले. हिंदुत्व किंवा सनातन जेव्हा कमजोर झाला, ज्या भागात कमी झाली त्या भागात एक देश पाकिस्तान निर्माण झाला. याच ह्याच्यातनं का, तिथे दुसरी शिरजोर झाली आणि हिंदू कमी झाले, धर्म कमजोर झाला तिथे.
बांगलादेश त्यातनंच निघालेला एक तुकडा आहे. म्यानमार बुद्धांमध्ये हिनायान आणि महायान आहे. हिनायानींची संख्या अधिक वाढला. भारतात जे आहे ते सर्व महायानी आहेत. महायानामध्ये हे सगळ्यांना आपलं समजून चालणारे. हिनायानामध्ये अतिरेकी मानसिकतेची लोक होती आणि त्यांची जेव्हा संख्या वाढली तिथे सनातनी किंवा हिंदू धर्म शिथिल झाला. म्यानमार ब्रह्मदेश तुटला, भूटान एक देश तुटला, श्रीलंका तुटला. का श्रीलंका भारतातली होती. अफगाणिस्तान तुटला. का तुटले? इथे हिंदू फारच वीक झाले. म्हणून आजही देश मजबूत ठेवायचा असेल, कारण हिंदू धर्मामध्ये सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची एक व्यवस्था आहे, शिकवणूक आहे. बघा, यहुदी आले तिथनं, जगभरातल्या लोकांनी पिटाळून लावले त्यांना. भारतात आले, ते अत्यंत सुरक्षित राहिले. आणि त्या इस्रायल देश पुनर्निर्माण झाल्यानंतर पहिलं ठराव मांडले त्यांनी, भारताचा आभार मानायचा. का? आम्ही अत्यंत सुरक्षित, कुठल्याही अवहेलनेला तोंड न देता सन्मानाने जगण्याकरता आम्हाला भारताने व्यवस्था केली अशी. म्हणून पारशी लोक जे इराण इराकमधनं आले, अनेको देशांमध्ये पारशी होती, ती नष्ट झाली. पण भारतातली पारशी मात्र कुठल्याही त्रास न घेता सुरक्षित राहिले. याचबरोबर जे जे लोक बाहेरून आले, आम्ही अतिथी म्हणून त्यांना देवासारखं वागवलं. आणि ही व्यवस्था फक्त हिंदू धर्मात आहे, सनातन धर्मात आहे. अन्य आम्ही हिंदूला सनातन धर्म म्हणतो किंवा सनातनला हिंदू म्हणतो. ही इथे राहणारी सगळी आम्ही तेच आहोत असं समजतो. म्हणून ही मजबूत राहणं गरजेचे आहे. याच्याकरता याचं अध्ययन करणं, याच्यावर आक्रमण जे इसवी सन पूर्वीपासून झाले अलेक्झांडरच्या काळात, मग त्याला विष्णुगुप्ताने कसं पिटाळून लावले चाणक्याने. त्याच्यानंतर 8व्या शतकात बिन काशिम आला. त्याच्यानंतर 10व्या शतकात आले. ओघ चालूच राहिला. 11व्या 12व्या शतकात पर्यंत चालू राहिले. आणि ही जातात न जातात ही तोपर्यंत ब्रिटिश आले. आणि ब्रिटिशांना बाहेर काढता काढता नाकी नऊ आला. पण आत्ता आज परिस्थिती बघितलं तर सगळेजण भारताकडे असे पाहतात की भारताला आपण आपल्या कब्जात घेतले तर आम्ही जगात एक नंबर बनू. म्हणजे आज ख्रिश्चन या दृष्टीने आमच्याकडे बघतात की पुरा ख्रिश्चनीकरण करून टाकले, आमचे धर्म जगात एक नंबरचा, कारण आम्ही 150 कोटीला गेलो. आणि इस्लामची लोक म्हणतात भारताला इस्लामचं राजधानी बनवायचं. का? इथे 150 कोटी आहे, पाकिस्तानमध्ये 30 कोटी, बांगलादेशमध्ये 10-15 कोटी, अफगाणिस्तानमधले 10-15 कोटी, आणि श्रीलंकेत आहेत, बाजूला मॉरिशस आहे. आणि 2 तासाच्या विमानाच्या अंतरावर 20-25 मुस्लिम देश आहेत. त्यामुळे भारताला राजधानी बनवावं याकरता लव जिहाद, लँड जिहाद, होड जिहाद, मग काय असे 5-25 प्रकारचे धर्मयुद्ध त्यांनी शोधून काढून या देशातल्या लोकांना जे मूल निवासी आहेत त्यांनाच जेरीस आणून तिथे आपली सत्ता स्थापन करायची. हे जर झाले तर हा देश जितका आज शांत आहे तितका शांत राहू शकत. बघा, आपण शेजारचे देश एक-एकच धर्म आहेत त्या देशात आणि रोज मारामाऱ्या करतात, रोज त्यांच्या मशिदीत बॉम्ब फोडतात. पण भारतात एकही मशिदीत आजपर्यंत बॉम्ब नाही फुटला. का? इथे हिंदू बहुल आहोत. हिंदू हे सगळ्यांना घेऊन चालणारी माणसं आहे. म्हणून देश, देव, धर्म वाचवण्यामध्ये सकारात्मक दृष्ट्या लिखाण करण्याची म्हणा, आणि ही संस्था मजबूत करण्याकरता राजनीतिज्ञ म्हणा,
आणि ह्याच्यामध्ये सर्व व्यापार उद्योग ह्याच्या आधारावर बाबा जे करशील ते नैतिकदृष्ट्या कर, अनैतिक व्यापार करशील, असभ्य अश्लाघ्य अश्लील संस्कृतीचा अवलंब करशील तर सर्व उद्ध्वस्त होईल. यासाठी या तिघांचीही जबाबदारी, तिघा चौघांची जबाबदारी फार मोठी आहे आणि त्या जबाबदारी ओळखून काम करायला पाहिजे. दुर्दैव असं आहे की यांना निर्माण करणारी जी संस्था आहे ती संस्था संपूर्ण भारतीय संस्कृतीच्या विरुद्ध प्रचार करणारे लोकांच्या ह्याच्यातनं ही मंडळी तयार होऊन येतात. म्हणून एक जे बुजुर्ग मंडळी आहेत आपल्यासारखे, ह्यांनी एक नवा पिढी घडवावं आपल्या हाताखाली, घडवून ही समाज व्यवस्था, देश व्यवस्था, धर्म व्यवस्था सुरक्षित ठेवावं. महास्वामीजी, शेवटचा प्रश्न की एक व्यक्ती एक उद्योग नीट चालवू शकत नाही. आपण या ठिकाणी गोमाता प्रकल्प, लखपती शेती, नंतर गुरुकुल, नंतर शिल्प तयार करणे, असं हे सगळं मॅनेजमेंट कसं काय जमतंय आणि आपला तर प्रवास सगळा सतत चालू असतो. मग हे हाऊ कॅन दिस पॉसिबल? बघा, त्याच्याकरता सक्षम माणसं तयार करावं लागतं आणि दुसऱ्यांवर विश्वास ठेवणं गरजेचे, सगळ्यात महत्त्वाचं. अख्खं जग आपल्यावर विश्वास ठेवावं, समाजाने आमच्यावर विश्वास ठेवावा आणि माझा विश्वास फक्त माझ्या नातेवाईकांवर, दुसरा कोणावर नाही, असं झालं तर ही संस्था नाही चालणार. आम्ही आमच्यासाठी जीव तोडून काम करणारी जी मंडळी आहेत त्यांच्यावर विश्वास. प्रत्येक संस्था ही व्यक्ती केंद्रित न होता व्यवस्था केंद्रित बनायला पाहिजे, सिस्टम सेंट्रिक बनायला पाहिजे. म्हणून आपण आता मठात आम्ही अन्नछत्र चालवतो. मठांचं कार्यच हे असते की दर दिवशी जेवढी लोक मठात किंवा आश्रमात येतात ते प्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये. मग 10,000 लोक येऊ देते पण कोणीही प्रसाद जेवायला कोणी येत नाही, ते प्रसाद घ्यायला येतो. प्रसाद एक भाव आहे, तो एवढा जरी असला तर तृप्ती देतो, प्रसन्नता देतं आणि हे चालते. समाज देतं आणि समाजच त्याचा उपयोग करून घेतं. फक्त त्याच्याकरता एक व्यवस्था निर्माण करावं लागतं. इथे दर दिवशी कधी 2,000, कधी 10,000, कधी अधिक पण असतात. वर्षभर निरंतर चालतं. शेतीवाडी आहे, कृषी विज्ञान केंद्र आहे मठात. ती लोक त्यांना कधीतरी महिन्यातनं 2 महिन्यातनं एकत्र बसून, बाबा एवढ्या दिवसात तुम्हाला काय वाटचाल करायचं आहे, एवढे मार्गदर्शन करावं लागतं. मग ते टार्गेट अचीव केले की नाही, उद्दिष्ट साध्य केले की नाही, त्यांना थोडंसं मध्ये मध्ये विचारावं लागतं. एवढं केले की ते काम करतात. हॉस्पिटल आहे आमची, 200 बेडचं हॉस्पिटल आहे, ॲलोपॅथी, आयुर्वेदिक, आणि आम्ही कॅन्सरसारख्या आजारावर काम करतो. आणि ब्रेनच्या सर्जरी जे आहेत आमच्याकडे विश्वख्यातीचे डॉक्टर आहेत, वैश्विक ख्यातीचे डॉक्टर आहे. म्हणजे जगातल्या बोटावर मोजण्या इतके जे डॉक्टर आहेत त्यातला एक डॉक्टर आमच्याकडे. आणि मुंबई, पुणा या ठिकाणी ज्या सर्जरीला 10 लाख रुपये लागतात त्या सर्जरी आमच्यात 1,00,000-1.5 लाखात होते. का? ही धर्मसंस्था आहे, ही पैसे मिळवण्यासाठी नाही आहे, ही लोकांना सुविधा निर्माण करून देण्यासाठी. आणि इथे आयुर्वेद युनिट आहे, ती खूप चांगलं काम करते. आमच्याकडे हाडांचा विभाग आहे, हे नाही असं नाही, सगळ्या विभाग आमच्याकडे आहेत, खूप चांगले काम करतात. आणि हार्ट आहे आमच्याकडे, हार्टचा विभाग. बाहेर एक एन्जिओग्राफी करायची झाली तर 1.5 लाखाच्या आत कोण करत नाही. आम्ही 50,000 एन्जिओग्राफी करतो, पैसे असणाऱ्यांकडे. सरकारी योजनेमध्ये तरी फ्रीच असते. एन्जिओप्लास्टी आम्ही, एन्जिओग्राफी तरी मोफतच करतो. आणि एक आपल्याला सांगतो की एन्जिओग्राफीला बाहेर कोण 2,000, कोण 6,000, कोण 8,000 अशी घेतात.
आमच्या कोल्हापूर शहरामध्ये 10-15 कार्डियक सेंटर आहेत. सगळी घेत होते. आम्ही एन्जिओग्राफी फ्री करून टाकला. आमच्याकडे तुळजापूरचेच डॉक्टर आहेत, डॉक्टर गणेश इंगळे म्हणून, खूप चांगले डॉक्टर आले, फुल टाईम डॉक्टर आहेत. तर म्हटलं डॉक्टर करा लोकांची सेवा, केले. आणि जेवढ्या हॉस्पिटल बाहेरचे आहेत त्या सगळ्यांनी मोफत करायला सुरुवात केली एनजीओ भागातले. म्हणजे आम्ही करतो कमी पण करायला भाग पडतो. पूर्वी आम्ही हॉस्पिटल काढले तेव्हा पेशंट ॲडमिट व्हायचा पण डिस्चार्ज कधी करायचं, नवीन पेशंट आल्याशिवाय तो डिस्चार्ज होत नव्हता. पण आम्ही पॅकेज सिस्टम आणले. एवढ्या पैशात या माणसाला अमुक ऑपरेशन करून घरी पाठवायचं, किती दिवस लागू देतात. आज सगळ्या दवाखान्यांमध्ये पॅकेज सिस्टम सुरू झालं. का? एवढ्या पैशात केले तर तिथेच करून घ्या आणि त्याच्यापेक्षा अधिक मागितले तर इथे. व्यवस्था झाली समाजाला. हॉस्पिटल आपलं खूप चांगलं चालतो, गोरगरिबांची सेवा होते. गोशाळा आहे, लोकांनी सोडलेले, शेतकऱ्यांना नको झालेली जनावरं, 1000-1500 जनावरं आहेत, 20 प्रजातीच्या गायी आहेत. आणि कुठल्याही गायीचं हाडं दाखवावं आमच्या गोशाळेत असे आमचे आव्हान असतं. हा वय झालेले, आता जीर्णशीर्ण झालेली त्यांची ठीक असते, किंवा आत्ताच म्हणजे कसाईखान्यातनं आत्ताच आलेले आहेत, जाणारी गायी आत्ताच आणलेले आहेत, ठीक आहे, तेही चालू आहे व्यवस्थित. त्याच्यानंतर कृषी विज्ञान केंद्र आहे आमचे, देशातच वाखाणण्याजोगा काम करणारी संस्था आहे. गुरुकुल आहेत, म्हणजे आमचे प्राचीन विद्या जी आहेत लुप्त होत चाललेले त्या सर्वही जीवन 14 विद्या 64 कला आम्ही मुलांना शिकवून एक उत्तम नागरिक बनवण्याची आणि उद्योजक बनवण्याची. आमच्या गुरुकुलमध्ये कोणी नोकर तयार नाही होणार, मालक तयार होणार. याशिवाय आम्ही इथे आसपासचे एक 100 गावांची प्राथमिक शाळा दत्तक घेतली. आणि त्या शाळेत 2री पासून 7वी पर्यंत लिहिता वाचता न येणारी मुलं जी आहेत त्यांना सगळ्यांना कारण सगळे सारखेच आहेत. ज्याला लिहिता वाचता येत नाही तो 7वीत जरी गेला तर तो पहिलीवालाच असा गृहीत धरतो आम्ही. त्या मुलांकरता आमच्या मठाकडनं एक डॉक्टर लावले, एक शिक्षक लावले आणि त्यांना चांगलं प्रशिक्षण देऊन त्या इतर मुलांबरोबर मिसळतात. अशी 100 गावांमध्ये आमचे 100 शिक्षक काम करतात. आणि 10 शाळेवर एक फिजिकल एज्युकेशन टीचर असतो आमचा. तो प्रत्येक शाळेतला टीम तयार करतो खेळांसाठी, राज्यस्तरापर्यंत राष्ट्रस्तरापर्यंत खेळणारी खेळाडू बनवण्याची काम. आणि आम्ही एक विज्ञान वाहिनी तयार, 150 प्रयोग त्या गाडीत आहेत. दर दिवशी सकाळी एक संध्याकाळी एक केंद्र शाळेवर जातात. त्या केंद्रातली सगळी मुलं एकत्र येऊन त्या खेळता खेळता विज्ञान शिकावं तेही करतात. वर्षभर इथे सेंद्रिय शेतीची कार्यशाळा चालतात मोफत. आणि पुन्हा युवकांसाठी महिलांसाठी आमच्याकडे इंडस्ट्रियल ट्रेनिंग सेंटर आहे कृषी विज्ञान केंद्रात. एक 20-25 छोटी मशिनरी, तुम्ही घरातच कशा पद्धतीने तुम्ही स्वावलंबी बनवू शकाल, कुटीर उद्योग करू शकाल कमीत कमी पैशात, याचं आम्ही मार्गदर्शन करतो, ट्रेनिंग देतो, तेही चालते. याशिवाय अशा बऱ्याचशा या सगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत लोकांच्या श्रद्धेपोटी चालतात. आणि आम्ही कधीतरी असतो, महिन्यातनं 2-4 दिवस मठात असतो, तथापि आमच्यामुळे काही थांबत नाही. कारण आम्ही प्रत्येक युनिटला स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न केला. आणि केवळ मठाधिपतींमुळेच हे चालतील असं नाही. मठाधिपती आज ठीक आहे, उद्या कोणतरी कमजोर आला तर ह्यातले कुठलेही घटक बंद पडणार नाही, कारण ते स्वतःच्या उत्पन्न निर्माण करून त्यातनं चालण्याची व्यवस्था केलेली आहे. ही धर्मसंस्था अशीच असायला पाहिजे. याशिवाय आम्ही वर्षातनं 2 वेळ, आत्ता कालच्या दिवाळी याच्यात 400 मुलं होती. आम्ही गेले 30 वर्ष शिबिर करतो, 10 दिवसांची संस्कार शिबिर. खूप मोठे ॲसेट बनतात हे मुलं पुढे. आणि मे महिन्याच्या सुट्टीमध्ये आम्ही युवकांसाठी करतो, 15 वर्षाच्या पुढच्या मुलामुलींसाठी. गेले 30 वर्ष, म्हणजे आमच्या सुरुवातीचे शिबिरांमध्ये होते ना, आता त्यांची मुलं यायला लागली आमच्याकडे.
तर हे सगळ्या स्वावलंबी पद्धतीने आणि विश्वासाने, मी म्हटलं ना आपल्याला की आमच्यावर त्यांची श्रद्धा आहे, तर आम्ही पूर्णपणे त्यांच्यावर, आणि ते सेवा करणारी लोक आहेत आणि जवळजवळ 1000चा स्टाफ आहे आपल्या मठाचा. म्हणजे ते सगळे आमच्या मठाचे परिवार, आम्ही नौकर म्हणत नाही कोणाला, ते सर्व ही सेवादारी आहेत आणि सिद्धगिरी परिवाराचे ते सदस्य आहेत. पण महिन्याचा पगार एक व्यक्तीला महिन्याला 16 लाखापासून 16 लाख 16 लाखापासून डॉक्टर्स आहेत आमचे. एका महिन्याला एकेकाला 16 लाख रुपये आहेत. कोणाकोणाला, कोणाला 5 लाख आहे, कोणाला 8 लाख आहे, कोणाला 10 लाख आहे. कारण ते चांगले म्हणा, ते जर बाहेर असते तर महिन्याला 1.5-2 कोटी रुपये कमवले असते. तरी सुद्धा ते गोरगरिबांची सेवा करता येतं म्हणून इथे थांबले. आम्ही 16 देतो म्हणजे काहीच नाही, आणि आम्ही देत नाही, ते त्यांच्याच हातात देऊन टाकले. दवाखानाच त्यांच्या हातात दिले, तुम्हीच चालवा आणि घ्या, गरिबांना, सामान्य लोकांना न्याय द्या. म्हणजे मठाधिपतींवर काही डिपेंडन्सी नाही आहे. फक्त आम्ही देखरेख करतो, थोडासा मार्गदर्शन करतो, लागेल तिथे पुढे नेतो, एवढंच. महास्वामीजी, आपण 500-600 किलोमीटरचा प्रवास करून येऊन सुद्धा अत्यंत संवेदनशील, वास्तववादी आणि सत्य लोकांसमोर मांडलं. मित्र हो, विचार करा, चिंतन करा, अनुकरण करा. मी महास्वामीजीला मराठवाडा नेता यूट्यूबच्या वतीनं खूप खूप धन्यवाद देतो. असंच प्रेम, आशीर्वाद समाजाबरोबर मराठवाडा नेतावरील राहावं हीच नम्रतापूर्वक प्रार्थना करतो. धन्यवाद. नमस्कार.